निळ्या आकाशाखाली हिरव्यागार झाडांच्या साक्षीनं पक्ष्यांच्या किलबिलाटात एक माणूस आयुष्यभर भटकत राहिला। त्याच्या पावलांनी जंगलांचे अनवट रस्ते आकार घेत गेले। त्याच्या लेखणीनं निसर्गाचं हृदय कागदांवर उमटलं। झाडांच्या सान्निध्यात त्यानं जीवनाचं खरं खुरं शहाळ शोधलं आणि आज त्या माणसाच्या निघून जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं मन सुन्न झालंय। पानांच्या सळसळीला विराम मिळाल्यासारखं वाटतं। कोण होता हा झाडांच्या सावलीत आयुष्य शोधणारा अरण्ययोगी? कोण होता हा निसर्गप्रेमी ऋषी? नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहतात लेट्स अप मराठी, असा मंच जिथं शब्दांना अर्थ मिळतो आणि कथांना जिवंतपणाचा स्पर्श। आज आपण जाणून घेणार आहोत अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांची निसर्ग भाषेतील जादू आणि त्यांच्या कार्याचा अविस्मरणीय ठेवा। आजचा हा एपिसोड त्या व्यक्तिमत्वाला समर्पित आहे ज्यांनी मराठी माणसाला जंगलाशी, निसर्गाशी आणि स्वतःच्या मुळांशी नवं नातं जोडायला शिकवलं। सोलापूरच्या मातीचा पण विदर्भाच्या जंगलात जीव गुंतलेला हा माणूस 93 वर्ष वय, पण अखेरपर्यंत निसर्गासाठी, जंगलासाठी, पक्ष्यांसाठी, माणसांसाठी झिजलेला। नुकतंच 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला, पण त्यानंतर प्रकृती खालावली आणि बुधवारी संध्याकाळी सोलापुरातील राहत्या घरात या अरण्य ऋषीनं अखेरचा श्वास घेतला। चितमपल्लींच्या आयुष्यात संघर्ष, एकाकीपणा आणि निसर्ग साधना यांचा मोठा वाटा होता। चितमपल्लींचं आयुष्य म्हणजे संघर्ष, जिद्द आणि अपार मेहनतीची एक विलक्षण कहाणी। पारंपरिक कॉलेज शिक्षणात त्यांना यश मिळालं नाही। घरच्यांनी मोठ्या आशेनं त्यांना उच्च शिक्षणासाठी पाठवलं, पण तिथेही अपयश। अनेकांना वाटलं आता या मुलाचं काय होणार, पण चितमपल्ली हार मानणाऱ्यातले नव्हते। त्यांनी वेगळा मार्ग निवडला, वनविज्ञान आणि पर्यावरण शास्त्र। चितमपल्ली यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोयंबतूर, कान्हा राष्ट्रीय उद्यान तसेच बेंगलोर, देहरादून, दिल्ली येथील विविध संस्थांमध्ये वनशास्त्र आणि वन्यजीव विषयक ज्ञान मिळवलं। त्यांना जर्मन आणि रशियन भाषांचंही ज्ञान होतं। 36 वर्ष त्यांनी वन विभागात सेवा दिली। 16 मैलांची धावण्याची कसोटी, जंगलात तंबूत दिवस रात्र घालवणं, कधी कधी सहकाऱ्यांचा डोळ्यासमोर मृत्यू पाहणं, हे सगळं त्यांनी कमी काळातच अनुभवलं। या कठोर प्रशिक्षणानं त्यांच्या मनात शिस्त, मेहनत आणि जिद्द खोलवर रुजली। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून ते 1990 मध्ये सेवानिवृत्त झाले, पण निवृत्तीनंतरही ते जंगलातच रमले। तब्बल 65 वर्ष त्यांनी जंगलात काढली। त्यांचं संपूर्ण आयुष्य निसर्गासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि मराठी माणसाच्या मनात निसर्ग प्रेम जागवण्यासाठी वाहिलं होतं। नावेगावच्या जंगलाबद्दल त्यांना खास प्रेम होतं। तिथं काम करत असताना त्यांची ओळख माधवराव पाटलांसारख्या अनुभवी शिकाऱ्याशी झाली। माधवरावांकडून त्यांनी शिकारीचे बारकावे आत्मसात केले। प्राणी कसे वागतात, त्यांच्या हालचाली, जंगलात कसं वावरायचं, हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष शिकून घेतलं। पण त्यांची दृष्टी वेगळी होती। शिकारीच्या त्या अनुभवाचं रूपांतर त्यांनी वनसंवर्धनात केलं। प्राण्यांचं संरक्षण, जंगलांचं जतन आणि पर्यावरणाचं भान यासाठी त्यांनी शिकारीच्या तंत्राचाच वापर केला। त्यांच्या लेखणीतून आणि कार्यातून शिकारीची धार संवर्धनाच्या तलवारीत बदलली गेली। ही त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी आणि प्रेरणादायी कहाणी ठरली। पण या सगळ्या प्रवासात एकाकीपणा कायम सोबत होता। पत्नीचं अकाली निधन, मुलगीही गेली आणि मग नागपूरमध्ये एकटेपणा बोचू लागला। वर्ध्यात हिंदी विद्यापीठात राहून त्यांनी ऐतिहासिक कोशांची निर्मिती केली। शरीर साथ देईना तरी त्यांनी पक्षी, प्राणी आणि वनसंपदा याविषयी खूप सखोल संशोधन केलं आणि त्यावर अनेक पुस्तकं लिहिली। तसंच पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचं लेखन करून त्यांनी मराठी शब्दकोशात अनेक नवीन शब्दांची भर घातली। अखेर वयाच्या 88व्या वर्षी मनावर दगड ठेवून सोलापूरला परतले। चितमपल्लींचा प्रवास म्हणजे अपयशातून उभारी घेणाऱ्या मनुष्याचा, जंगलातील कठीण वाटांवर न डगमगणाऱ्या वृत्तीचा आणि निसर्गासाठी अखंड झिजणाऱ्या आत्म्याचा प्रवास आहे। त्यांचं आयुष्य, त्यांची साधना आणि त्यांचा संघर्ष हे सगळं आजच्या पिढीसाठी एक मोठा आदर्श आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप
सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.